आपण फक्त शरीराचा विचार करणारे लोक आहोत. मला नोकरी मिळाली, काम झालं. मला मूल होत नव्हतं, मूल झालं, काम झालं. माझं घर नव्हतं, आता घर झालं, काम झालं. मला काही रोग होता, तो बरा व्हायला पाहिजे होता, झाला, काम झालं. प्रभूने तुम्हाला बरं केलं, चांगली गोष्ट आहे, कारण त्याचं तुमच्यावर प्रेम आहे. प्रभूने तुम्हाला नोकरी दिली, चांगली गोष्ट आहे, कारण त्याचं तुमच्यावर प्रेम आहे. पण त्याला एवढूसा आशीर्वाद देऊन थांबायचं नाही आहे. त्याला तुम्हाला सार्वकालिक जीवन द्यायचं आहे, स्वर्ग द्यायचा आहे, अनंतकाळचं जीवन द्यायचं आहे. आणि म्हणून तो म्हणतोय, आत्म्याकडे लक्ष लावा. आत्म्याकडे. मी जे पाणी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला पुन्हा तहान लागणार नाही, कारण ते पाणी त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्या आत्म्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उकळत्या पाण्याचा झरा होईल. ही आत्म्याची तहान आहे जी देव येशू ख्रिस्त भागवतो. हे जिवंत पाणी म्हणजे पवित्र आत्मा आहे. आणि येशूने आधी स्पष्ट केलेलं आहे की त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यामधून हे जिवंत पाणी म्हणजे पवित्र आत्मा वाहत राहणार, अखंड वाहत राहणार. माणसाच्या आत्म्याला देवाच्या सहभागितेची, देवाच्या जवळ जाण्याची भूक आणि तहान असली पाहिजे. तुम्ही शोध घ्या, तुम्हाला कसली भूक आहे, तुम्हाला कसली तहान आहे. नोकरीची, घराची, या सगळ्या गोष्टी देव देईल तुम्हाला. येशू म्हणाला, तुम्ही त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवायला झटा, म्हणजे त्याच्याबरोबर याही सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. देव देईल तुम्हाला. जो तुमच्या आत्म्याची गरज भागवायला तयार आहे, तो शरीराची गरज भागवणार नाही का? येशू म्हणतो की कपड्यांपेक्षा शरीर अधिक नाही का? ज्याने शरीर दिलं तो कपडे नाही देणार? जो आत्म्याची गोष्ट करतोय आणि अनंत जीवन देण्याची भाषा करतोय, तो तुम्हाला एक 25 वर्षासाठी नोकरी पाहिजे ती नाही देणार. तो तुम्हाला एक 50 वर्षासाठी घर पाहिजे ते नाही देणार. देव तर तुम्हाला अनंत जीवन देण्याची भाषा करतोय. अनंत जीवन, सर्व काळचं जीवन, सार्वकालिक जीवन. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, शारीरिक आणि दैहिकपणा देवासमोर आल्यानंतर सोडून द्या. आपल्याला भूक आणि तहान पाहिजे देवाच्या उपस्थितीची.